चलो क्वेश्चन नंबर 2. The radius of curvature of a spherical mirror is 20 centimeter. What is its focal length? Radius of curvature थांबायचं r equals थांबायचं to 20 थांबायचं. फोकल लेंथ बेसिकली फोकल लेंथ इज अ हाफ ऑफ रेडियस. किती फॉर्म्युला? r by 2. 20/2. आन्सर 10. 10. नेक्स्ट क्वेश्चन. Name the mirror that can give an erect and enlarged image of an object. आपण मिरर बद्दल बोलतोय, बरोबर. मिरर हाँ. इरेक्ट आणि इनलार्ज इमेज बनवतो, बरोबर होतं की नाही? तर कोणता इमेज बनवतो? कॉन्केव दोन्ही बनवू शकतो. कॉन्केव दोघेही बनवू शकतो. मग कॉन्केव आन्सर लिहिणार आपण. डेंटिस्ट कोणता मिरर यूज हाँ. करतो? कॉन्केव. टीथला काय करतो तो? बिग बनवतो. काय बनवतो? बिग. बरोबर आहे की नाही? मग कोणता मोठे. बनवते? कॉन्केव. कॉन्व्हेक्स तर स्मॉल बनवतो ना. कॉन्व्हेक्स काय करतो? स्मॉल. आणि कॉन्केव बिग. कळालं? मोठा. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. Why do we prefer a convex mirror as a rear view mirror in vehicles? थांबायचं. कॉन्व्हेक्स म्हणजे स्मॉल इमेज, इरेक्ट इमेज, बरोबर. स्मॉल डिमिनिश इरेक्ट इमेज. म्हणजेच ती स्मॉल इमेज काय हाँ. देतो? वाईड व्ह्यू देतो. काय देतो? वाइड व्यू. स्मॉल इमेज, इरेक्ट इमेज आणि वाईड व्ह्यू, म्हणून आपण त्याला कॉन्व्हेक्स वापरतो. कॉन्केव्ह वापरला तर एकच ऑब्जेक्ट दिसणार, मोठी इमेज दिसणार. हाँ. बरोबर. पुढचा प्रश्न. Find the focal length of a convex mirror whose radius of curvature is 32 क्वेश्चन centimeter. क्वेश्चन रिपीट झाला आहे. रेडियस माहित असेल तर हाफ टू करायचं. फोकस. 16. पुढचा प्रश्न. A concave mirror produces 3 times magnified enlarged real image of object placed at 10 centimeter in front of it. Where is the image located? बरोबर. कॉन्केव्ह मिरर आहे. कोणताही मिरर असेल, कॉन्केव्ह असेल, बरोबर. त्याच्यामध्ये काय हाँ. सांगितलं? ऑब्जेक्ट प्लेस ऍट इन फ्रंट ऑफ 10 सेंटीमीटर इन फ्रंटला ठेवलाय. किती ठेवलाय? 10 ला. 10. मिरर असेल फ्रंटला यूच असतो आणि तो मायनसच असतो. काय असतो? मायनस. Minus. कळालं? बरोबर. हाँ. यू दिला आहे आणि सांगितलं आहे मिरर प्रोड्युसेस 3 टाइम मॅग्निफाईड. म्हणजे एम किती दिलाय? 3 दिलाय. किती दिलाय? 3. 3 टाइम मॅग्निफाईड म्हणजे काय? तर 3 टाइम इमेज मोठी असते. म्हणजेच काय असते? एम दिलाय. एम इज इक्वल्स टू इमेज हाईट बाय ऑब्जेक्ट हाईट. 3 टाइम्स मोठी आहे म्हणजे एच बाय ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू 3. कळालं? हाँ. Yes, मग लोकेशन ऑफ इमेज विचारलाय म्हणजे व्ही विचारलाय, तर आपल्याला माहित आहे एम इज इक्वल्स टू 3 इज इक्वल्स टू मायनस व्ही बाय यू. बरोबर का? हाँ. यू माहिती आहे आपल्याला किती आहे? मायनस व्ही ओपन -10. तर 3 इज इक्वल्स हाँ. टू मायनस व्ही बाय -10. मायनस मायनस प्लस 3 इज इक्वल्स टू व्ही बाय 10. बरोबर. हाँ. मग काय येणार? 3 v equals to -30. मायनस नाही, ते प्लस झालं ना. मायनस प्लस मायनस. हाँ, नंतर प्लस होतं बट आधी -30. आन्सर प्लस येणार. काय येणार? हाँ. बरोबर. प्लस. सॉरी, मायनस. बरोबर. चला नेक्स्ट. फॉर्म्युला कळाला ना? हाँ. पुढचा प्रश्न. A ray of light traveling in air enters obliquely into water. Does the light ray bend towards the normal or away from the normal? Why? डायग्राम आठवायची. एअर आणि ग्लास. नॉर्मल कडे रे बेंड झाला होता, बरोबर ना? हाँ. यस. मग लाईट ट्रॅव्हल करतोय फ्रॉम एअर टू वॉटर. काय करतोय? Air to water. लाईट कुठे जाणार? नॉर्मल कडे जाणार. कुणाकडे? Normal कडे. आणि इथे ग्लास टू एअर जाणार, तर अवे फ्रॉम नॉर्मल जाणार. बरोबर का? हाँ. मग एअर टू ग्लास मध्ये नॉर्मल कडे का जाणार? कारण एअर ही ऑप्टिकली रेअर असतं आणि ग्लास ऑप्टिकली डेन्सर असतं. आठवलं?
हाँ म्हणून रेअर कडनं डेन्सर कडे त्यांना लाईट नॉर्मल कडे मूव्ह करतो. हम्म बरोबर. हाँ नुसतं हो म्हणतंय की करतंय. करते हैं। बरोबर. मग इथे कॉन्सेप्ट कोणता होता? ऑप्टिकल रिफ्रैक्शन रेअर अँड ऑप्टिकल डेन्सर. हाँ ऑप्टिकल रेअर एअर असतो, ऑप्टिकल डेन्सर ग्लास असतो. आणि रेअर टू ग्लास जाताना नॉर्मल कडे रे मूव्ह करायचा आणि ग्लास टू एअर जाताना अवे करायचा, म्हणजे डेन्सर टू रेअर. कळलं? हाँ। नेक्स्ट क्वेश्चन. Light enters from air to glass having refractive index 1.50. What is the speed of light in the glass? The speed of light is in vacuum is 3 into 10 raised to 8 meter per second. बरोबर. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय असतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ विचारला एअर रिफ्रॅक्टिव्ह एअर लाईट इंटर फ्रॉम एअर टू ग्लास. लाईट कुठे जातोय? एअर टू काय जातोय? ग्लास जातोय. बरोबर. हाँ डायग्राम काढायची. काय काढायची? डायग्राम. एअर टू ग्लास. बरोबर. मग विचारलंय तुम्हाला व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट इन ग्लास. ग्लास मध्ये स्पीड किती असते? ग्लास मध्ये स्पीड किती असते? मग ग्लास मध्ये स्पीड विचारली तुम्हाला, तर स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम दिलाय. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास दिलाय आपल्याला. काय दिलाय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फ्रॉम एअर टू glass. ग्लास. मग तो कसं लिहितात? एअर टू ग्लास. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर टू ग्लास असं लिहितात. कळलं? हाँ कसं लिहितात? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर टू ग्लास. मग फॉर्म्युला काय असतो? स्पीड इन एअर अपॉन स्पीड इन ग्लास. शिकलं होतं का? हाँ फॉर्म्युला कसा आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ, एका मीडियमची दुसऱ्या मीडियमने स्पीड डिवाइड करायची. हे बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास म्हटलं की डायरेक्टली काय करायचं? बॉटमला स्पीड इन ग्लास लिहायचं हाँ आणि वरती स्पीड इन एअर डायरेक्टली यूज करायचा. याला म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर इन ग्लास. ग्लास खाली, एअरची स्पीड वरती. हाँ समजला पॉइंट? हाँ बरोबर. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला 1.5 दिला आहे. स्पीड ऑफ लाईट इन एअर माहिती आहे 3 × 10⁸ आणि स्पीड ऑफ लाईट इन ग्लास काढायची आहे. मग स्पीड ऑफ लाईट इन ग्लास हाँ इक्वल्स टू 3 × 10⁸ डिवाइड बाय 1.5. जे असेल ते असेल मीटर पर हाँ सेकंड. 0.5 into 10 raised to 8. 0.5 × 10⁸ कसं काय येणार? ते 1.5 चे 0.5 होईल, मग ते अरे 2 3 होईल ना ते. 1 मध्ये अरे होईल. हे 1.5 2 जा 3 होतं ना. हाँ 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 1.5 2 जा होईल ना ते. 3 1 जा, 3 2 जा. हाँ मग 2 × 10⁸ येईल ना ते. 1.5 कसं काय होईल? हाँ मॅथ आहे ना ते. म्हणजे 1.5 डबल 3 होतो ना. हाँ मग नेक्स्ट क्वेश्चन. टेबल वाचायचा. काय कळलं टेबल मध्ये? पूर्ण दिसत नाहीये. काय दिसत नाही टेबल? हाँ हा पूर्ण दिसतोय ना. एयर 1.003 कॅनडा बाल्सम मी मी 1.5. हे सर्व वाचायचे. लक्षात ठेवायचं सर्वात जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डायमंडचा असतो. एअरचा ओके 1 पॉईंट असतो. आईचा वाढतो, वॉटरचाही वाढतो, अल्कोहोलचाही वाढतो. जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तेवढा लाईट बेंड जास्त होणार. लाईट हाँ काय होणार? जास्त होणार. हे वाचायचे. हाँ हाँ चलो, डायमंडचा लक्षात ठेवायचा, हा एअरचा लक्षात ठेवायचा, वॉटरचा, केरोसिनचा, हे 2 3 लक्षात ठेवायचे. आन्सर काय विचारलं तर क्वेश्चन विचारायचं काय? find out from table the medium of the having the highest optical density. काय सांगितलं? ऑप्टिकल डेन्सिटी कशावर डिपेंड करते?
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरती कशावरती? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. सर्वात कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा आहे? एअर. म्हणजे ऑप्टिकल डेन्सिटी सर्वात कमी, डायमंडचं ऑप्टिकल डेन्सिटी सर्वात जास्त. जास्त. ऑप्टिकल डेन्सिटी म्हणजे? ऍबिलिटी टू बेंड लाईट. ओके. कळालं? हा. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. The refractive index of diamond is 2.42. What is the meaning of this statement? काय The statement ability आहे? of light. हा, वाचायचं. The refractive index of diamond is 2.42. This means that the speed of light in diamond will reduce by a factor of 2.42 compared to its speed in air. In other words, the speed of थांबायचं light in थांबायचं diamond. थांबायचं. हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 आहे आणि एअरचा किती 1 आहे ना? हा, 1 point काहीतरी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा सिंपल मिनिंग असतो की एअर मध्ये लाईटची स्पीड जर 1 असेल, काय, 1 असेल तर तर डायमंड मध्ये ती 2.4 ने कमी होते, मल्टिपल मध्ये कमी होते. ओके. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जेवढा जास्त तेवढी लाईटची काय होते, मल्टिपल मध्ये स्पीड कमी होते. कमी. पण डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह 2.4 आहे म्हणजे काय आहे, लाईटचा स्पीड एअर पेक्षा जेवढा असतो त्याच्यापेक्षा डायमंड 2.4 ने स्पीड काय करतो, कमीने मूव्ह करतो डायमंड मधनं. हा. समजला पॉईंट? हा. पुढे डायपोल डायप्टर काय असतं, वाच. Define one diopter of power of a lens. The SI unit of power of lens is diopter, which is denoted by the letter D. One diopter is defined as the power of a lens of focal length 1 meter. 1 मीटर फोकल लेंथ असेल तर डायप्टर 1 असतो. काय असतो? 1. डायप्टर काय आहे? पॉवर ऑफ लेन्सचं युनिट आहे. माहिती पाहिजे, वाचायचं. पुढचा प्रश्न. A concave lens forms a real and inverted image of a media of a needle at a distance of 50 centimeters from it. Where is the needle placed in front of the convex lens? If the image is equal to the size of the object, also find the power of the lens. तर पॉइंट काय लक्षात घ्यायचा, न्यूमेरिकल आहे कॉन्व्हेक्स लेन्स वरती. कशावरती? Convex कॉन्व्हेक्स lens. म्हणजे एफ काय घ्यायचा, प्लस. हाँ. कॉन्व्हेक्स लेन्स असेल किंवा मिरर असेल, एफ काय घ्यायचा, प्लस. Plus. किती फ्रंटवरती ठेवलाय ऑब्जेक्ट, 50, म्हणजे यू काय घ्यायचं, -50. कोणाचाही असेल. हाँ. पुढे, वेअर द निडल प्लेस इन फ्रंट ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इफ द इमेज इज इक्वल टू साइज ऑफ ऑब्जेक्ट. इमेजची साईज आणि ऑब्जेक्टची साईज सेम आहे म्हणजेच काय, एम इमेज हाईट बाय ऑब्जेक्ट हाईट काय 1 आहे. काय आहे? 1. म्हणजे मॅग्निफिकेशन 1 आहे. एकच आहेत. हाँ. ओके, बरोबर. हाँ. मग आपल्याला काय माहिती आहे, जर आपल्याला माहिती आहे एम इज इक्वल्स टू 1 इज इक्वल्स टू लेन्स आहे प्लस व्ही बाय यू प्लस का लेन्स, बरोबर की नाही? हाँ. मग 1 इज इक्वल्स टू व्ही किती आहे, व्ही किती आहे माहिती का? -50. अरे इमेज डिस्टन्स 50 रे, इमेज ऑफ निडल डिस्टन्स म्हणजे ते प्लस आहे, ते बेसिकली व्ही दिलाय. काय दिलाय, व्ही दिलाय, बरोबर. हाँ. आणि तुम्हाला सांगितलंय, काय सांगितलंय, निडल प्लेस इन फ्रंट ऑफ इमेज. हा, अरे सिंपल थिंग आहे ना की दोघांचं साईज सेम आहे की नाही. हाँ. दोघांचं साईज काय आहे, मायनस. हे बघ, 2F ला इमेज, दोघांचं साईज सेम असलं की 1 होतं, बरोबर.
कसं असतं लेन्स आहे, लेन्स मध्ये मी काय सांगितलं होतं की जर सेंटर वरती ऑब्जेक्ट ठेवला तर काय तर सेम साईज येतं. आठवत आहे? हाँ. आठवतंय का? हो. मिरर मध्ये जर सेंटरवर ठेवला तर वरती आणि खाली इमेज सेम असते की नाही? हाँ. तसं लेन्स मध्ये जर जर आपण सेंटरला ठेवलं तर इमेज काय येते, इमेज आणि ऑब्जेक्टची हाईट सेम येते की नाही? हाँ. आठवतंय का? हो. मग त्याने सांगितलं इमेज आणि ऑब्जेक्ट हाईट सेम आहे म्हणजे सेंटरला ठेवलाय लेन्सला. हाँ. आणि सेंटरला ठेवलाय तर हा जर ऑब्जेक्ट 50 ला असेल तर इमेज 50 लाच तयार होईल ना, फक्त उलटी असणार आहे. हाँ. मग दोघे यू आणि व्ही काय आहे, यू फक्त मायनस असणार आणि व्ही त्या साईडला असणार, प्लस असणार. बरोबर का? ओके. मग यू माहितीये, व्ही माहितीये, तर एफ काढता येतो ना. 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. एफ काढता येईल. यू किती आहे, +50. व्ही किती आहे, -50. मायनस मायनस प्लस. 1/f is equals to 1/50 plus 1/50. 50 कॉमन आहे. 2/50 सेम आहे ना. हाँ. 1/25. मग याला उलट करायचं. f is equal to 25. +50 -50 कट होऊन जाईल, 0 होईल. अरे तसं कसं काय होईल, 0 कसं काय होईल? असं 50 आता -1 +1 = 0 अरे होतं. 1/f इज इक्वल्स टू 1/50 मायनस 1/-50 होतं नाही, प्लस होईल ना हे. हाँ हाँ बराबर. बेस सेम आहे ना, बेस सेम आहे तर 50/2 होईल ना, 1+1. हाँ. मग 1/1/25 होईल ना ते. हाँ. मग f इज इक्वल्स टू 25. हाँ. उलट करायचं, f इज इक्वल्स टू 25. 25. मग सेंटीमीटर आहे ते. मग सेंटीमीटरला मीटर मध्ये कसं करतात, 0.25. हाँ. मग आपल्याला माहिती आहे पॉवर कसं काढतात, 1/0.25 इज इक्वल्स टू काय, 4 डायप्टर. काय हाँ. कॅल्क्युलेशन येतं का? हो. करायचं. पुढचा प्रश्न. फोकल लेंथ 2 आहे, 1/2 करायचं. कॉनकेव आहे, कोण आहे? म्हणजे मायनस. मायनस. कॉनकेव काही असो तो, कुठेही कॉनकेव असला की मायनसच घ्यायचो. मायनस मध्ये आन्सर काढायचं. पुढचं वाच. Which of the following materials cannot be used to make a lens? क्ले कसं काय वापरणार, ग्लास वापरला तो ना. हाँ. वॉटर रिफ्रॅक्शन शो करतो ना, क्ले कसं काय करणार? हाँ. वॉटर. प्लास्टिक पण शो करतं. मग आता हे जे माझे फायबरचे ग्लास आहेत ना, चष्म्याचे, प्लास्टिकचे आहे ना, हाँ हाँ. ग्लासचे आहेत. चष्मा लोक घालतात कशाचा घालतात, ग्लासचा घालतात का फायबरचा घालतात? फायबर. फायबर काय असतं? प्लास्टिक. हा. ज्यातनं लाईट जातो तो लेन्स होऊ शकतो. हाँ. क्ले मधनं कुठे लाईट जातो? हॅलो. हाँ हाँ. पुढचा वाचायचं. The image formed by a concave mirror is observed to be virtual, erect and larger than the object. Where should be the position of the object? बरोबर, कॉनकेव आहे. बरोबर सांगितलं होतं आपण. या डेंटिस्ट कंडिशन आहे कोणती, डेंटिस्ट आहे ना. हाँ. तू म्हटलं ना कॉनकेव हा मोठी इमेज बनवतो. पोल आणि हाँ. पोल आणि फोकसच्या मध्ये बनवतो ना. हाँ. कळलं का? हाँ. छोट्या दाताला तो मोठा करतो ना. हाँ. बरोबर, जे कंडिशन आहे त्याच वाचायच्या, इकडच्या तिकडच्या कंडिशन आता वाचायच्या नाही. मी सांगतो तेवढंच करायचं.
पुढचं. Where should be an object placed in front of a concave lens to get a real image of the size of the object? कॉन्वेक्स Of the size of the हाँ कॉन्वेक्स लेन्स आहे ना. हाँ काय सांगितलं त्याने, ऑब्जेक्टची आणि याची साईज सेम असायला पाहिजे, बरोबर की नाही. हाँ आता सांगितलं ना सेंटरवर ठेवायचं, 2F वरती ठेवायचं. ओके आता न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं ना आपण, सेम साईजचं इमेज आणि ऑब्जेक्ट कधी सेम असतो. 2F. अरे आता जी हाँ इमेज होती, सेंटरला 2F म्हणतात. हाँ नुसतं हो म्हणलं जातंय का काही कळतंय. कळतं पण नाही. तू तर मागे म्हटलं की चॅप्टर झाल्यावर मिरर मला काहीच येत नाही काय. हाँ चलो पुढचा पॉइंट. a spherical mirror and a thin spherical lens have each a focal length of -15 centimeter. The mirror and the lens are likely to be काय असेल. uh, अरे फोकल लेंथ option C, option C, option C, फोकल लेंथ किती आहे. -15. अरे मायनसचा अर्थ कॉन्केव कॉन्केवच असतो की नाही. हाँ हाँ बराबर बराबर. हा. किती वेळा सांगितलं फोकल लेंथ मायनस आहे, म्हणजे तो मिरर कोणता असू शकतो. मिरर असो स्फेरिकल असो, तो कॉन्केवच असणार, तो कॉन्व्हेक्स कसं काय असणार. हाँ पुढचा प्रश्न. no matter how far you stand from a mirror, your image appears erect. The mirror is likely to be plane mirror, प्लेन किंवा कॉन्व्हेक्स. डोकं लावायचं, MCQ स्वतः डोकं लावायचं नंतर, बरोबर. पुढचं. हाँ. Which of the following lenses would you prefer to use while reading small letters found in a dictionary? Concave. अरे कॉन्व्हेक्स Hmm. वापरतो आपण. अरे मिरर पण कॉन्केव्हने इनलार्ज्ड होतं ना. अरे आपण वाचण्यासाठी लेन्स वापरतो रे, डोळ्यांना चष्म्याला लेन्स असतो, मिरर नसतो. हाँ मिरर मध्ये कोणी मॅग्निफिकेशन करतं का, लेटर वाचतं का. नाही. अरे लेन्स वापरतात ना, कॉन्व्हेक्स लेन्स असा. हाँ डिटेक्टिव्ह वापरतात ना लेन्स असा. हाँ मग त्यात कोणता असतो, कॉन्व्हेक्स असतो ना. हो. मग मिररचा प्रश्नच कशाला. आणि तो कॉन्केवचा प्रश्नच येत नाही, कॉन्व्हेक्सच असतो. हाँ. ठीक आहे, वाचायचं नाही, लक्ष द्यायचं. पुढचं. We wish to obtain an erect image of an object while using a concave mirror of focal length लगेच 15 centimeter. लगेच लक्षात आलं पाहिजे की डेंटिस्ट मिरर आहे. हाँ कसं कॉन्केव आणि इरेक्ट आहे, बिग साईज, हाँ फोकस आणि पोलच्या हाँ मध्ये, बरोबर का. हाँ काढला होता मी टीट काढला होता इथे. चलो वाचा. हाँ. संपलं, तेवढंच आहे. डायग्राम काढायची आहे. ओके. 4 वेळा रिपीट झालंय ते. इरेक्ट साईज, मोठी साईज, पोल आणि फोकसच्या मध्ये. पुढचं.
Name the type of mirror used in the following situation. Headlights of a car convex, side rear view of a vehicle convex, solar furnace concave. Support your answer with reasons. पहिलं चुकीचं आलं, दुसरं बरोबर आहे, तिसरं बरोबर आहे. अरे बरोबर नाही, आन्सर बघायचे. दोन कळाले का? दोन बरोबर आहेत. दोन बरोबर नाही, तिघ का बरोबर नाही? सांगितलं होतं ना फर्नेस मध्ये काय असतं, फर्नेस असं असतं, तिथे हिटिंग होतं, बोललो होतो ना. ते फर्नेस ना, बरोबर केलं मी, पण ते हेडलाइट्स वालं चुकलं. अरे हेडलाईट मध्ये लाईट असा असतो ना, तो पुढे टाकतो ना लाईट, फ्रंट फोकस मधनं पॅरल करतो ना तो. हा मग हा ती झोप येते. चला ही काय कंडिशन आहे? वन One half of a convex lens is covered with a black paper. Will this lens produce a complex image of the object? Verify your answer experimentally. Explain your observations. सिंपल थिंग आहे ना, ब्लॅक कलर मारला इथे तरी वरतून लाईट जातच नाहीये ना, बरोबर की नाही? हाँ रे पाठवू शकतो ना आपण पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, बरोबर? हाँ आता हा रे आहे, बरोबर? हा रे इथून इथे हाँ रिफ्रॅक्ट होतोय, बरोबर आहे की नाही? हाँ रिफ्लेक्ट होणार की नाही? हाँ आता हा फोकस मधून रे येतोय, तर हा कसा होणार? पॅरलल टू प्रिन्स, हा फोकस मधून येतोय प्रॉपर, पॅरलल टू प्रिन्सिपल जाणार ना. नाही कळलं? कळालं. ठीक आहे, हा क्वेश्चन नाही केला तरी चालेल, काय मला पण वाटत नाही. पुढचा. हम्म. काय काहीच नाही त्याच्यामध्ये. वाच. An object 5 centimeter in length is held 25 centimeter from a converging lens of focal length 10 centimeter. Draw the ray diagram and find the position, size and nature of the image formed. काढता येईल का? हाँ कोणता लेन्स आहे? कॉन्व्हर्जिंग हाँ लेन्स, कॉन्व्हर्जिंग कोणतं? converging म्हणजे convex. काढता येईल ना, काय प्रॉब्लेम आहे? कॉन्व्हेक्स लेन्स आहे, त्याचा यू मायनस घ्यायचा, एफ प्लस घ्यायचा, ऑब्जेक्टची हाईट दिली, डोकं काढता येईल ना मी. हो हा, काढता येईल. मला कळलं नाही मागे, तू म्हणे मला येत नाही, काय प्रॉब्लेम मला काही वाटत नाही, काय इश्यू आहे? डायग्राम